नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. कचरा व्यवस्थापनाच्या 22 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला न्यायालयात आव्हान. महापालिकेच्या ठराव क्रमांक 172 विरोधात उच्च न्यायालयात रीत याचिका दाखल. इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन सुविधांसाठी तब्बल 22 कोटी 18,352 रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणाऱ्या ठरावाला आता न्यायालयीन आव्हान मिळाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रीत याचिका दाखल करण्यात आली असून त्यामुळे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर आता न्यायालयीन सुनावणी होणार आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक 7 मध्ये दिनांक 27 जुलै 2026 रोजी ठराव क्रमांक 172 मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे इचलकरंजी महानगरपालिकेसाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 22 कोटी 1,18,352 रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र या ठरावाची कायदेशीरता व वैधता याबाबत प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. रीत याचिका क्रमांक ST/7502/2026 कागदपत्रात उदयसिंह मारुती पाटील आणि अधर्स विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अधर्स अशा स्वरूपात प्रकरण नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरण सिव्हिल अपेलेट ज्युरिस्डिक्शन अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्पेश यू. पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती दिली आहे. 17 ऑगस्टला न्यायालयात सुनावणी. कागदपत्रानुसार सदर रीत याचिका 17 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. या दिवशी माननीय न्यायमूर्ती S.U. देशमुख आणि माननीय न्यायमूर्ती N.P. धोटे यांच्या खंडपीठासमोर प्रकरण सूचीबद्ध असल्याचे पत्रात नमूद आहे. महानगरपालिका प्रशासनाने या सुनावणीसाठी न्यायालयासमोर उपस्थित राहावे अशी विनंती संबंधित पत्रातून करण्यात आली आहे. 22 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर आता न्यायालय काय भूमिका घेणार? घनकचरा व्यवस्थापन हा शहराच्या दैनंदिन आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र एवढ्या मोठ्या आर्थिक रकमेच्या प्रस्तावाला न्यायालयात आव्हान मिळाल्याने महानगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावाची प्रक्रिया, अंदाजपत्रक आणि त्यानंतरची निविदा प्रक्रिया याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचिकेत नेमके कोणते कायदेशीर आक्षेप घेण्यात आले आहेत? ठरावाची प्रक्रिया नियमानुसार झाली आहे का? तसेच संबंधित कामासाठी निविदा प्रक्रिया कशी राबवण्यात येणार होती याकडे आता इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. 17 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातात यावर या 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रस्तावाचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.